झालेल्या प्राण्यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी म्हणजेच आज रात्री बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागाकडून प्राणीगणना केली जाणार आहे। तुंगारेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या ठिकाणी माचीवर टेहळणी करून प्राणीगणना करण्यासाठी वन विभाग सज्ज झाले आहे। वसई पूर्वेच्या भागात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागूनच तुंगारेश्वर अभयारण्य आहे। हे अभयारण्य 8,000हून अधिक हेक्टर या वन परिक्षेत्रात हे अभयारण्य विस्तारलेले आहे। या अभयारण्यात विविध पशु प्राण्यांचा वावर आहे, परंतु मागील काही वर्षात अभयारण्यात मानवी हस्तक्षेप वाढला आहे। त्यामुळे अभयारण्यात वर्षभरात प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली? मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणाम झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने प्राण्यांची गणना केली जाते। यंदाच्या वर्षी सुद्धा बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे। 12 मे सोमवारीच म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 13 मे मंगळवारी पहाटेपर्यंत ही गणना केली जाणार आहे। यात पेल्हार धरण, पारोळ येथील खोकर नाला, तुंगारेश्वर रामकुंड, जुचंद्र, पाझर तलाव, चिंचोटी धबधबा, चिंचोटी दहीहंडी, कामण अशा 7 पाणवठ्यांच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे। यासाठी लाकडी मंचान माची तयार करण्यात आली आहे, त्यावर शांतपणे थांबून टेहळणी केली जाणार आहे। वन कर्मचारी आणि प्राणीप्रेमी यांच्यामार्फत सोमवारी संध्याकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत। प्रत्येक ठिकाणी 3 वन कर्मचारी आणि प्राणीप्रेमी असणार आहेत। यंदा 8 प्राणीप्रेमींनी आतापर्यंत नोंद केली आहे। या प्राणी गणनेमुळे अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांची अंदाजित माहिती यासह एखादा नवीन कोणता प्राणी आला आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे। बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक लख्ख प्रकाश असतो, त्यामुळे याच दिवशी प्राणीगणना केली जाते। बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यात बसून तसेच ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते। विशेषतः ही गणना पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने पारंपरिक वन्य प्राणी गणनेविषयी प्राणीप्रेमींना खूप आकर्षण आहे। यातून मिळणारी वन्य प्राण्यांची आकडेवारी अचूक नसली तरी नव्याने दाखल झालेले वन्य प्राणी अथवा कमी झालेल्या एखाद्या प्राण्याविषयी मिळालेली माहिती अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते।